राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला। आगामी निवडणुकीत पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच युवा नेते जय पवार यांचे नाव जोरदार चर्चेत आलंय। आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या मागणीनंतर आता बारामतीमधूनही जय पवार यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मिटकरी यांनी स्पष्ट भूमिका घेत अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवार यांच्यात आहे। पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज असून जय पवार हे सक्षम पर्याय ठरू शकतात असे मत व्यक्त केले। त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे जय पवार यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची जोरदार मागणी केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना नवे वळण मिळाले। अमोल मिटकरी यांच्या पाठोपाठ आता बारामती राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही जय पवार यांच्या नावाला जोरदार समर्थन मिळाले आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे आणि शहराध्यक्ष अभिजित घाडगे यांनी जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवावे अशी स्पष्ट मागणी केली आहे। त्यांनी म्हटले की बारामतीच्या राजकीय परंपरेत युवा नेतृत्वाला नेहमीच महत्त्व देण्यात आले आहे। युवा नेते जय पवार हे अभ्यासू, संघटनाक्षम आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असून पक्षाला भविष्यात मजबूत दिशा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे। त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत एकूण 9 जागांसाठी मतदान होणार असून सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही कोर कमिटीच्या बैठका सुरू असून पक्षाच्या अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मिटकरी यांच्या या वक्तव्यामुळे घराणेशाहीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला। मात्र हे घराणेशाहीसारखे वाटले तरी पक्षाच्या भविष्यासाठी सक्षम नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे। बारामतीतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेला पाठिंबा, अमोल मिटकरींची स्पष्ट भूमिका आणि पक्षातील वाढती चर्चा पाहता युवा नेते जय पवार यांच्या नावाला अधिक बळ मिळताना दिसत आहे। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेताना युवा नेते जय पवार यांच्यावर विश्वास दाखवतात का याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।